नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। वर्धा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांसह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। समता, न्याय आणि बंधुत्वाच्या मूल्यांचे जतन करणे हीच महामानवांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार पोलीस अधीक्षकांनी यावेळी व्यक्त केले। सावंगी मेघे पोलिसांची मोठी कारवाई। जनावरे चोरणारी टोळी 24 तासांत गजाआड। वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत मोठी कामगिरी केली असून शेतकऱ्यांची बैलजोडी आणि दुभती जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। बोरगाव नांदोरा येथील शेतकरी रामभाऊ खोत यांची 2 बैल, 1 गाय आणि वासरू रात्री त्यांच्या शेतातून चोरीला गेले होते। ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली जनावरे आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी MH34 VG 9618 असा एकूण 5,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। न्यायालयाने आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे। वर्ध्यात अवैध वाळू उत्खननावर मोठी धडक कारवाई। वर्धा जिल्हा प्रशासनाने अवैध वाळू, मुरुम आणि माती उत्खननाविरोधात धडक कारवाई करत मोठी मोहीम राबवली। गेल्या वर्षभरात 239 गुन्हे दाखल करत 2,75,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। या कारवाईत 48 तस्करांना अटक करण्यात आली असून 218 वाहने जप्त करण्यात आली। मार्चपर्यंत 2,12,00,000 रुपयांची वसुलीही करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील 42 वाळूघाटांच्या लिलावातून 15,45,00,000 रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। वर्धा जिल्ह्यातील गुंजखेडा येथील महिलांनी वृद्धाश्रमात साजरी केली महापुरुषांची जयंती। वर्धा जिल्ह्यातील गुंजखेडा येथील तेजस्वी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला। केवळ घोषणाबाजी न करता या महिलांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वृद्धाश्रमात जाऊन साजरी केली। महिलांनी सेवा वृद्धाश्रम, मातोश्री वृद्धाश्रम आणि शहाणू हिराणी वृद्धाश्रम येथे जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापला आणि महापुरुषांना अभिवादन केले। यावेळी वृद्धांना केळी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमात अनेक महिला सदस्यांनी सहभाग घेतला। औपचारिकतेपलीकडे जाऊन समाजासाठी काम करण्याचा संदेश देत त्यांचे कौतुक होत आहे। वर्ध्यात खासदार अमर काळे यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक। वर्ध्याचे खासदार अमर काळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांच्यात नाचणगाव येथे जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचार केला, मात्र निवडून आल्यानंतर 2 वर्षात गावात ठोस काम झाले नसल्याचा आरोप केला। खासदार गावात येताना स्थानिक कार्यकर्त्यांना पूर्वसूचना देत नसल्याने आणि इतरांनाच प्राधान्य देत असल्याने नाराजी वाढली आहे। परिस्थिती अशीच राहिल्यास खासदारांना नाचणगाव परिसरात प्रवेश न देण्याचा इशारा देण्यात आला असून या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे। पुलगावात 135 किलोचा केक कापून भीम जयंतीचा उत्साह। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने मध्यरात्री 12 वाजता 135 किलोचा भव्य केक कापून भीमसैनिकांनी जल्लोष केला।
एप्रिल 14 रोजी सकाळी नगराध्यक्ष आणि विविध मान्यवरांनी महामानवाला अभिवादन केले. त्यानंतर पॅन्थर चौकातून भव्य दुचाकी आणि पायी रॅली काढण्यात आली, ज्यात हजारो नागरिक सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण पुलगाव शहर दुमदुमून गेले होते. वर्धा जिल्ह्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी. धन्यवाद.